भैया तुम्ही आम्हाला नाही 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 आम्ही नाही दिल भैया घ्या ना. जिजाऊनं घडवलं शिवबाला, त्यानं मिळवलं स्वराज्य. रागिणी आली आमच्या आयुष्यात आणि केलं आमच्या मनावर राज्य. आता देवयानी घ्यावंच लागेल का? नाही नाही म्हणजे काय घ्यावंच लागेल ना. प्रेमाची असते ताकद, प्रेमात असतो विश्वास. ज्याच्यावर मनापासनं प्रेम केलं त्या विक्रमची आयुष्यभराची साथ. विक्रम भाऊजी, आता तुम्ही. देवयानी उखाण्यात नाव घ्या. जन्म आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यू मनुष्य जातीचं एकच तत्व. ही आहे देवयानी, जिच्यामुळे विक्रमला मिळालं अस्तित्व. वा 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 क्या वा. हे घे देव्या. ठरवा आता एकमेकाला. मिठाई. बरोबर बरोबर. अरे एवढं सगळं घडल्यावरही तू गप्प बसलास? गप्प बसण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय होता का? मला फोन करायचास ना. मला स्वतःचा मित्र म्हणतोस ना तू. एकतर लग्न करतोयस हे नाही सांगितलंस आणि आता वरून हे सगळं घडल्यावर तरी निदान. अरे पण तू आउट ऑफ टाउन होतास ना. म्हणून काय झालं? तुझ्या बाबतीत असं काही घडतंय हे कळल्यावर ताबडतोब निघून आलो असतो. आणि त्या देवयानीला लग्न मंडपातून उचलून घेऊन आलो असतो. मित्रा, अशी जबरदस्तीने नाती जोडता येत नाहीत रे. अरे तुझा एवढा अपमान झाल्यावर तुला तत्वज्ञान सुचतंय? तुझ्या जागेवर मी असतो ना. तूही तेच केलं असतंस. अरे तू समजतोयस, त्यापेक्षा वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. त्या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम होतं. 23 ऑक्टोबर ही त्यांच्या लग्नाची ऑलरेडी ठरलेली तारीख होती. मग तू लग्नाला तयार का झालास? कधी कधी नशीब आपल्यावर खुश आहे असा गैरसमज होतो आणि त्यातूनच या चुका घडतात. नाही सो, तुला असं स्वस्त बसून नाही चालणार. अरे झालेला अपमान तू सहन करशील पण मी नाही. आता काय करायचं ना ते तू माझ्यावर सोपव. नाही मित्रा, आता तू काहीच करणार नाहीयेस. पण माझ्यासाठी हा विषय आता संपलेला आहे. तुला स्वतःबद्दल काही अस्मिता आहे की नाही? मी स्वतःची अस्मिता जपण्यासाठी देवयानीशी लग्नाला तयार झालो नव्हतो. नशीब आपल्यावर खुश आहे असं समजून तयार झालो होतो. आता ते आपल्या नशिबातच नाही आहे हे लक्षात आल्यावर या अपघाताला घातपात समजून हा विषय वाढवण्याची माझी अजिबात इच्छा नाही आहे. देवयानी हा विषय माझ्यासाठी कायमचा संपलेला आहे. जाता जाता एवढंच सांगतो, साईमा किंवा भैयासाहेब तुमच्या लग्नाला येऊ शकले नाहीत म्हणून स्वतःला एकटं समजू नका. काही मदत लागली तर जरूर सांग, आम्ही आहोत.
हॅलो भैयासाहेब बोलतोय. बोला भैयासाहेब. आज आमची कशी काय आठवण आली? तुमची आठवण काढायचं आम्ही कधीच बंद केलंय, पण तुम्ही आमच्यावर आज वेळच अशी आणलीत, तुमची आठवण काढणं भाग पडलं. मुद्द्याचं बोला. नील राजे, आत्तापर्यंत तुमचे हजारो गुन्हे आम्ही माफ केले, पण आदित्य राजांच्या लग्नात यजमानपद भूषवण्याचा मोठा गुन्हा तुम्ही केलाय. भैयासाहेब, आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं. ज्या गोष्टी आमच्या आणि राजे शिर्के घराण्याच्या विरोधात असतात त्याच तुम्हाला योग्य वाटतात, हेच आमचं दुःख आहे. लिंगप्पा तुमचा आणि आदित्य राजांचा वापर आमच्या विरोधात करतोय हे तुम्हाला कळत नाही, याचंही आम्हाला दुःख आहे. या देवयानेशी लग्न करून आदित्य राजे स्वतःच नुकसान करतायत हेही त्यांना कळत नाही आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटतात म्हणून तुम्ही करत नाही आहात, तर लिंगप्पाला योग्य वाटतात म्हणून तुम्ही करता आहात. अजूनही वेळ गेलेली नाही, शहाणे व्हा. भैयासाहेब, तुम्ही लिंगप्पाला घाबरताय म्हणून असं बोलतात ना? आम्ही कधीही कुणालाही घाबरलो नव्हतो, घाबरत नाही आणि घाबरणारही नाही. घाबरणारा प्रत्येक माणूस स्वतःच्या समजुतीसाठी असंच काहीतरी बडबडत असतो भैयासाहेब. नील राजे, भैयासाहेब, आज लिंगप्पासारखा माणूस तुम्हाला तुमच्या व्यवसायात भारी पडतोय म्हणून त्याच्यापासून तुम्ही आम्हाला दूर व्हायला सांगताय ना? पण ही वेळ तुम्हीच तुमच्यावर आणली आहे. तुम्ही कधीही आम्हाला भावाप्रमाणे वागवलं नाहीत भैयासाहेब. जर तसं केलं असतं तर आज तुमच्यावर ही वेळ आली नसती. भैयासाहेब, अजूनही सांगतोय, वेळ केलेली नाही आहे, शहाणे व्हा. भैयासाहेब, तुम्हाला जर का लिंगप्पाची भीती वाटत असेल तर तुम्ही स्वतः जाऊन विक्रमची भेट का घेत नाही आहेत? का सांगत नाही आहेत विक्रमला तुझं वागणं चुकीचं आहे म्हणून? तुम्ही बोलत का नाही आहेत भैयासाहेब? तुम्ही असं वागलात तर तुमचा अहंकार दुखावला जाईल याचीच भीती वाटते ना तुम्हाला? तुमच्या या अशा वागण्याने आमच्या जगण्यामध्ये, आमच्या वागण्यामध्ये काहीही फरक पडणार नाही. देवयानी आणि विक्रम भाऊजींची जोडी किती छान दिसत होती नाही? त्यांच्याकडे पाहून ना आपल्या लग्नाचीच आठवण आली मला.
प्रेमाचा विजय होतो म्हणतात ना, त्याची प्रचिती आज दुसऱ्यांदा आली. विक्रम भाऊजींचं खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं. ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणे वागले. काय रे, काय झालं? बोलत का नाहीयेस? नाही, काय नाही, असंच. नील, तू नाही सांगितलंस ना तरी मला माहितीये. भैयासाहेबांचा फोन आला म्हणून डिस्टर्ब आहेस ना? रागिणी, भैयासाहेबांचा फोन येऊन गेल्यापासून मला विक्रम आणि देवयानीची काळजी वाटायला लागली आहे. आपण त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून ते आपल्याशी कसं वागलं ते तुला आठवत आहे ना? त्यांनी आपल्याला एकमेकांपासून दूर करण्याची एकही संधी सोडली नव्हती. नील, मला वाटतं आपल्या बाबतीत जे घडलं ना ते विक्रम भाऊजींच्या बाबतीत घडणार नाही. का असं का वाटतं तुला? आपल्याला वेगळं करून काय झालं? शेवटी आपण एकत्र आलोच ना. आपलं एकत्र येणं ही त्यांची फार मोठी हार होती, म्हणून हीच चूक ते पुन्हा करणार नाहीत. पण तरी सुद्धा रागिणी, मला विक्रम आणि देवयानीची काळजी वाटते. नील, मी तुला म्हटलं ना काहीही होणार नाही. चला उठा, रात्र खूप झालीये. तू असाच विचार करत बसलास ना तर रात्र संपेल, पण विचार संपणार नाही. चल उठ. देवयानी, आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी स्वप्नात घडल्याप्रमाणे एका पाठोपाठ एक घडल्या असं नाही वाटत तुला? मला तर आपलं सगळं आयुष्यच स्वप्नवत वाटायला लागलंय. सुरुवातीचा विक्रमादित्य आठवतोय मला. शाळेत येऊन मला धमकी दिली होतीस तू. तेव्हा मला जराही वाटलं नव्हतं की मी ह्या विक्रमादित्याच्या प्रेमात पडेन. हाच विक्रम माझ्यासाठी त्याचं घरदार सोडेल आणि तुझ्या आयुष्यभराचा जोडीदार होईल, हो ना? हो. थँक्स विक्रम. थँक्स कशाबद्दल? माझ्याशी लग्न केल्याबद्दल. कम ऑन देवयानी, खरं तर आम्हाला तुझे उपकार मानायला हवे. तू जर आमच्या आयुष्यात आली नसतीस तर माणूस म्हणून जगण्याचा अर्थ आम्हाला कळायला किती वेळ लागला असता आम्हाला माहित नाही. म्हणजे आता ते कळलंय असं नाही, पण तुझ्याशी लग्न होऊन एक विद्यार्थी म्हणून तुझ्याबरोबर आयुष्य जगताना ते कधीतरी आम्हाला कळेल अशी खात्री मात्र आहे. म्हणजे आयुष्यभर तू माझा विद्यार्थी म्हणून राहणार आहेस की काय? का? काय हरकत आहे? काय हरकत आहे म्हणजे? तू जर असाच बसून राहिलास तर आपल्या संसाराचं काय? सगळ्यात आधी आपल्याला स्वतःचं घर करायला हवं. येस, आम्हाला पटलं तुझं म्हणणं. सगळ्यात आधी आपल्याला स्वतःचं घर करायला हवं, मग मुलं. पण म्हणजे देवयानी, आम्ही पहिल्यापासून खूप पुढचा विचार करतो कायम. अच्छा. त्यामुळे आत्ताही आम्हाला असं अत्यंत
प्रामाणिकपणे वाटतं की आता सुद्धा आपल्याला मुलांना प्राधान्य द्यायला पाहिजे. ओके. तुझं काय मत आहे? आयडिया तशी खूप वाईट आहे. प्रयत्न करून बघूया ना, कदाचित आवडेल सुद्धा. काय? जागा आहेस तर. अरे झोप ना थोडं, काय प्रॉब्लेम आहे? विक्रम उठ आता. चल फ्रेश हो, मी तुझ्यासाठी चहा बनवते. झोप ना अजून थोडा वेळ. किती वाजलेत बघ ना. त्याने काय फरक पडतोय? मला अशी उशिरापर्यंत झोपायची सवय नाहीये. आता या घरात आल्यानंतर उशिरापर्यंत झोपायची सवय करून घे. त्यापेक्षा तू लवकर उठण्याची सवय करून घे. चल उठ आता, मी तुझ्यासाठी चहा बनवते. नाही, आज आम्ही तुझ्यासाठी चहा बनवणार. कशाला पण? मी बनवते ना चहा. लग्नानंतर आज पहिल्या दिवशी तुला आम्ही आमच्या हातचा चहा देणार. थांब, आलो आम्ही. देवानी, दूध संपलं, आम्ही घेऊन येतो. थांब, मी घेऊन येते मग. नाही नाही, तू झोप, आम्ही आणतो. बालदी हे पाय दमरू. ऐक 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 हे पाय, सकाळी सकाळी बालदी इथं लावली होती मी. हा, तर माझा नंबर पहिला आहे की नाही? पण तुझ्या आधी मी माझी बालदी लावली होती. नाही, हे पाय, माझ्या तोंडाला लागू नको तू. तुझ्या तोंडाला लागायला मला काय वेळ लागलं? मला भांडण येत नाही, अशातली गोष्ट आहे काय? मला भांडण येते, पण मी भांडण करत नाही. विक्रमराजे आले. हे बघ, विक्रमादित्य आले. सकाळी सकाळी बिचारायला न बायकोनी कामाला लावलेलं दिसतंय. काय विक्रमराजे, रात्रीची झोप पुरी झाली ना दिसत. रात्री झोपलं नाही वाटत. नाही, मी काय म्हणतो विक्रम भाऊ, जरा सकाळी लवकर उठायची सवय ठेव जा. नाही, पाणी लवकर जाते. नाही, आणि आता लग्न झाल्यावर बऱ्याच सवयी बदलाव्या लागतील बरं. आणि पहिली मोठी सवय म्हणजे बचत करायची. नाही, रात्री तुमच्या घरात लाईट लय वेळपर्यंत चालू होता म्हणून लाईट लवकर बंद करत जा. कसं असते, दुसरं काही नाही, बचत होते. राज,
कशी आहे साक्षी? मजेत आहे. कसं झालं लग्न? खूप छान. लग्नानंतर विक्रमच्या लिंगप्पा साहेबांनी ना रिसेप्शन पार्टी सुद्धा ठेवली होती. दादू, गोदा काकू, आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली. आणि नील भैयांच्या ओळखीने फिल्म इंडस्ट्रीतले काही सेलिब्रिटी सुद्धा आले होते. माझी एकदाही आठवण नाही आली साक्षी.